नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आणि आजचा विषय असा आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे. तुम्हाला काय वाटतं? तर त्याला तेच कन्फ्युजन आहे ना, म्हणून ते विचारताय. तर आमचं अरेंज मॅरेज आहे. हा, तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा, थोडा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. नाही तर आम्ही सांगून दिलं की अरेंज मॅरेज आहे, व्हिडिओ लागल्या लगेच सोडून जासाल. तर अरेंज मॅरेज काहून आहे? मामाची पोरगी असताना. ही माझ्या सख्या मामाची पोरगी आहे, पण हिचं नाही का लहानपणीच लग्न व्हायला होतं, म्हणजे मायाशी जमायच्या अगोदर. नाही, लहानपणी माझ्या मम्मीने एका ठिकाणी माउंडा दिला होता, तेव्हा मी 2 वर्षाची होती. हा, ही 2 वर्षाची असताना हिचं फिक्स केलं होतं की मी पोरगी बाई तुलाच देईल. हा, तर तर मग मला हे माहित होतं, आहे का नाही. तर त्याच्यामुळं मग मला काही आशा नव्हती की ही माझी बायको बनन म्हणून. पण नंतर ते कॅन्सल झालं 10 वर्षांना. मग यायला हुंडा वापस घेऊन टाकला. वापस घ्यायला लागेल ना. हा, व्याज घेतलं होतं का मुद्दलच घेतलं? नाही, व्याज नव्हतं घेतलं. हा, तर हिचं तर जमेल होतं. मला काही वाटत नव्हतं की मग लग्न हिच्याशी होईल. पण मग कळलं आमच्या घरी की बुवा आता ते लग्न काही होत नाही, हिचे आई वडील काही त्यांना देत नाही किंवा ते करत नाही, असं काहीतरी असं. ते यांनी पैसे परत घेतले आणि मग ही आली होती आमच्या घरी माझ्या बहिणीच्या. माझ्या डोळ्यात घालशील बरं का ती सोयी. ती शिवरायली झांपर शिवने राहिले, मग हे लव राहिले, बंद लव राहिले. हा, ठीक आहे. आली तर मग मला ती आवडली लयच. आबू गबू कशी काळी बेंद्री चपट्या नाकाची दिसत होती, मला लय आवडली ती. तर मग तोंडावर आहे ना लय मोठे मोठे फोड होते, एवढा लेके फोड होता. हा, ही गोष्ट खरी आहे. लग्न झाल्यावर बी लय दिवस 8-10 वर्ष सगळं पिंपलनाच भरेल राहायचं तोंड. आणि ती पहिल्यांदा थोडी सुधरेल बी होती ना, तर नाक बी आतमध्ये जायला गाल वर आल्यामुळं, बरोबर आहे. तर ती एकदम भारी दिसत होती. तर मग ती आवडली मला. राहिले का सांगू राहिले त्याला खरं मी कशी होती म्हणून? मी घाण म्हणलो का भारी म्हणलो ना? तर मग ऐका आता पुढं. मग ही लग्नाला गेलो माझ्या बहिणीच्या. मग ती मला आवडली. मी माझ्या मोठ्या मायला म्हणलं, मला 2 माई आहे, माझ्या बापाला 2 बायका आहे, ते बी एक दिवस व्हिडिओ बनवू आपण. 2 सास आहे बरं का, मला दाखवून मी तुम्हाला. हा, आपल्याला टॉपिकच पाहिजे, आहे का नाही. तर मग आमचं लग्न जमलं. अशी आमची अरेंज मॅरेज आहे. लव्ह मॅरेज बिव मॅरेज काही नाही आमच्यात. आता लव्ह व्हायला लागलं. आता कसं व्यवस्थित राहिलं ना, दोघांनी एकमेकाला समजून घेतलं तर तुमचं प्रेम होतं, वाढतं. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमची स्टोरी कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला, धन्यवाद, बाय.